अडचण? माझी अडचण ऐकायची आहे तुला? माझी अडचण ही आहे की तुझ्यासोबत जर पबला यायचं असेल तर शॉर्ट्स घाला, वन पीस घाला, मग खाली हाईलचे सँडल्सच घाला आणि मग एवढा सगळा लवाजमा घेऊन पबला या आणि मग ते सगळं घालून तुझ्यासमोर नाचता 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 मी अनकम्फर्टेबल, कारण मला जसे कपडे आवडतात ते जर मी घातले तर तू ऑकवर्ड का? कारण असे कपडे घालून पबला कोणी जातच नाही ना. आणि एवढीच जर हौस असेल ना मला नाचायची तर मी नवरात्रात नाचेन, गणपतीत नाचेन, फार फार तर माझ्या मित्रमैत्रिणींच्या लग्नात नाचेन, तेही माझ्या कम्फर्ट झोननुसार. तुला तिकडे चल म्हटलं तर तुला ते डाऊन मार्केट वाटतं आणि रात्रभर मित्रांसोबत पिऊन नाचलेलं तुला जमतं. पण मी नाही तुझ्या मित्रमैत्रिणींसारखी रात्रभर बाहेर फिरू शकत हा, कारण माझे आईवडील असतात घरी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते माझी जेवणासाठी वाट बघतात. आणि हो, आम्हाला जेवता जेवता सिरियल बघायची असते. काय प्रॉब्लेम आहे तुम्हा बॉयफ्रेंड लोकांचा? एक तर प्रेमाच्या नावाखाली भर असतात तुम्ही खांद्यावर हात टाकता आणि आम्ही तुमचा चार चौघात हात पकडला तर तुमच्या जाकीर हुसेन पैदा होतो आणि तुमचा सख्त लोंडा बनतो. तुम्हाला 100 वेळा आय लव्ह यू म्हटलं तर आय लव्ह यू टू म्हणायला तुमची फाटती का? नको नको, बाजूला बॉस आहे, शेजारी मित्र आहे. आणि ह्याच मित्राने जर तुम्हाला 90 पाजली तर तुमचं नको नको ते स्टेटस व्हायरल होतात. ए तू काल काय टाकलं होतंस रे ते? हां, आपली दोस्ती फुल टाईम असती. आणि मग ही दोस्ती जेव्हा थोडीफार कमी होते, तुमची उतरते, तेव्हा तुम्हा सगळ्या बॉयफ्रेंडला कोण आठवतं रे? ही गर्लफ्रेंड. तुम्हाला काय वाटतं गुलू गुलू बोललं म्हणजे आम्ही काय पागळ होतो? तुम्हाला जेवढ्या आम्ही येडे वाटतो ना तेवढे आम्ही नाही होता. तू इतर पोरांना विचार ना, त्यांचे गर्लफ्रेंडचे काय काय नखरे असतात. मला सुसडी पाहिजे, मला बरिस्ता पाहिजे, मला पिझ्झा, मला बर्गर, मला मल्टीप्लेक्स, मला हे ते. मराठी मुलींच्या काय अपेक्षा असतात रे? एक प्रेमाचा फोन कॉल, प्रॉब्लेम सॉल्व.